अचानक भयानक पाऊस चालू झालाय. आताच तर आथरेलय बाबांनी मी प्रज्ञेश नियक काय सगळं धुळत उडायला लागली. वारं लय जबरदस्त सुटलंय आणि पाऊस पण आलाय बारीक बारीक. ऐक ना बंटे, पाऊस आला ना, तू काय करते पावसात? या बंटी किती वली झाली बघा. हे इथं प्रज्ञेश काय वारं वावतो नी नुसतं वारं सुटलंय. आपल्या खालच्या वावर पण इकडं दिसतं असं. हो काय उडलं काय परत प्लॅस्टिक ते नाही. हे ड्रम बिम तर नाही वाजलं, हे खाली पडलं असं. काय ते नाही तेच जाऊ ते त्याला काय नाही काय वाजत इकडं आवाज आला नारळच एक काय म्हणताय हे राजस्थळ वाटतं त्याच्यावरच घोशावरच त्याची बॅटरी पुरी गेली. मग तेच म्हणतो आपल्यावर ते वरती लावलंय भुतारा तर वाजत 150 कोथिंबीर विकली. आता परत चाललोय 50 काढायला. एक जणाला लागत होत त्याच्यामुळं सकाळी चालू होतो 5:30ला. 6 वाजले आता विकली आहे सगळी. चाललोय परत आता मम्मी त्यांना लावली काढायला. ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालल्या. चला जाऊ काढली असं त्यांनी ताई आजी गेल्या का सगळ्यात परत यायचं 1 तासाभरात. आज चालला हो कांदा. काय बोलू काय आहे तुला काय वाटलं? निघली 50 किती झाली? 4 काढ राहिले दादा मम्मीन ते. झाली 8 काढून झाली 8. आजी बांधते ना हळूहळू. आलो देऊन त्या 50 जुड्या. पण आज काय विषय झाला, उद्या रविवार आहे त्याच्यामुळे लोकांनी जास्त घेऊन ठेवलं बरं का. तसं उद्या पण नेणार आहे आपण त्यांना म्हणलो होतो, तरी पण ते म्हणले काय नको आत्ताच द्या, उद्याचं उद्या बघू. म्हणलं उद्याच उद्या बघू. हो चाल जाऊ दे, आपल्याला काय हे नाही. आपली उद्या पण जाईन तेवढीच. आता सोडलं इकडं सगळं. यांना फक्त आता खायला द्यायचं राहिले राजहंस आणि बदकांना. हे गोल्यान तिला येडेवाणी करून राहिले नुसते सटकाला पळू राहिलेत. काय रे एक गाडी आली तुला काय झालं? हा ते बिचाऱ्याने गाडी थांबवली इथं, त्याचा टायर घासलं तुझा आहे त्याला भांडायला. गोची डेक काय डोळ्याला काय लागून घेतलं इथं? नीट खाऊन घ्या ना, बाहेर कम पाळत आहे बाबा. हो नीट खाऊन घ्या. चला टपाटपा मस्त पैकी. चल ग हो बाहेर. चला इकडं ये पैलवान. चला 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 चला. आता परत एका जणाचा फोन आला होता, त्याला 50 गाड्या लागू राहिल्यात. आज काय झालंय काय माहिती भाऊ. कोथिंबीरच नव्हती आली वाटतं बाजारात. काय ते खातो मला तिकडे टाकलंय ना. ती पुण्यावरून थेट आपल्याला भेटायला. दीदी नाव काय तुझं? तिला आहे ना आपलं फार्म लय आवडला होता, त्याच्यामुळे तिला बघायचा होता बत्त वगैरे. आता तिने बघितले. तिला कसं वाटलं? हा आणि आपले हे राजहंस चांगली आवड आहे तुला, चांगली आवड आहे. काही टेन्शन वजन आहे का नाही पण भेटायला आले. दीदी कसं वाटलं? येत जा परत बर का. चला भाऊ निघाले आता ते. चिटकून घे पुढून चिटकेव. हा तस चिटकेव पुढून दाबायचं. हा झालं कुठलं खालून मारा पुढचं. एवढं भरलंय आता पाल्याने. एवढंच राहिलंय आता काढायचं फक्त. मग झालं सगळा साफसफाई. इथं हळूच काढ. एक मोठं लाकूड तोडायचं होतं तर तेवढ्यात लाईट गेली. आता दोघं आजे नाते हे करून राहिलेत. अरे वायर आहे खाली. कुऱ्हाडीने तोडून राहिलेत. वायरीवर पड ना. मी चाललोय आता हे टाकायला तर वर येते लाईट. कालचं एक मोठं लाकूड राहिलं होतं ते पण आता मस्तपैकी तुटलंय बरं का. झालेत आता. इथं फक्त लाकडं आहे ना, इथं असे रचून ठेवायचेत. उद्या
आता हे एक राहिलं, एवढं घेऊन जायचं फक्त घरी. हे थोडा कचरा येतं ते उचलायचं आहे, त्याच्यात टाकायचं, मग झाला. शेळ्यांना आज इकडूनच टाकलाय चारा. इथं तोडला आणि इथून दिला टाकून. इथं आहे ना असं आहे, गौरी खाऊ राहिली आता इथं. चला घेत उडून ते नारळाचं, त्याला काय नाही येणार. प्रज्ञेश चालला आता नगरला. चांगला पेपर लिहि रे. भेटली जागा. बोल निघाली गाडी आता. काय जबरदस्त फुगलाय भाऊ बोकड आज. इतकं काय खाल्लंय काय माहिती कडून. सगळे शेळे फुगल्यात भाऊ. विषय आज झालाय की ते वाळ्याला पाला होता आणि पिंपळाचं ते फुल खाल्लं आणि पाणी प्यायलं, त्याच्यामुळे तर झालंय. काय नाही म्हणजे हे धान्य खाऊन फुगलेलं नाही आहेत. बघू शकता साईज कच झालेली आहे. अरे काय साईज झाली बघा ना पाठ्याची. ओय ओय. चला यांना कोणतो, कारण की मला टाकायची आहे आज बाजरी बदकाला. आज आहे ना खरकट वगैरे नाही निघलं, त्याच्यामुळे बाजरी टाकायची आहे. परत कोथिंबीर काढायला जायचं आहे बरं का. आता बदकाला इकडे टाकतो आणि राजवंशला इकडे टाकतो. आत्ताचे हौद वगैरे सगळं धुवून काढलंय, लयच घाण झालं होतं. इकडचं राहिलंच थोडं पाणी, पण तर ते नंतर हे करतो मी. पहिले आता भरून द्या, गौरीला पाणी प्यायचं असेल. गौरीला बांधतो, लय फुगण नाही तर फुकटच. चल आता गौरी मत झालं, मस्त खाल्लं. चल आता उद्या खाय आता बाकीचं उरतं. काय पाला खाल्लाय बाबा यांनी, सगळ्या काड्या दिसू राहिल्यात. चला मॅडम, चला चला चला, उद्या तुला आंघोळ घालावं लागेल परत. गौरीला गवत चालवलंय आता. झाली कोथिंबीर काढून. आज परत रात्र झाली. आज थोडी जास्त काढली बरं का, 190. उद्या रविवार आहे त्याच्यामुळं. चला आता, चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ काहीतरी चालू आज संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. आणि आपली जी सबस्क्रायबर आली होती आज भेटायला, तिला एक मोठा शाउटआउट. चांगलं वाटतं राव सबस्क्रायबर भेटायला आल्यावर, मस्त वाटतं.